संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इडलीचं भांडं बघणार आहोत। हे पाहू शकता, युरो स्टाईल कंपनीचं हे भांडं आहे। या एका प्लेटमध्ये 5 इडल्या होतात। अशा एकूण 4 प्लेट्स आहेत, तुम्ही पाहू शकता। याचबरोबर 2 एक्स्ट्रा प्लेट दिलेल्या आहेत। ही मोदक, अळूवडी, कोथिंबीर वडीसाठी वापरू शकतो, तसेच मोमोजसाठी देखील वापरू शकतो। आणि ही एक प्लेट कॉइन इडलीसाठी दिलेली आहे। याच्यात एकूण 18 इडल्या होतात, छोट्या छोट्या। हा मोठा पॉट आहे आणि याला साईडला 2 हँडल दिलेले आहेत, जेणेकरून उचलायला आपल्याला बरं पडेल। बघू शकता। आता मी एक एक भांडी ठेवून दाखवते। हे बघा, 2 प्लेट ठेवल्या आहेत। आता एक ही कॉइन इडलीची प्लेट ठेवते याच्यामध्ये आणि झाकण लाव, म्हणजे एका वेळेस 4 प्लेट फक्त राहत आहेत त्याच्यामध्ये, 2 बाहेर। बघू शकता, झाकण पण अगदी व्यवस्थित आहे आणि वरती हँडल पकडायला दिलेला आहे। चांगला मोठा पॉट आहे हा। हँडलमुळे भांडं उघडायला बरं पडतं। तुम्ही पाहू शकता, प्रत्येक प्लेटला हँडल दिलेलं आहे फायबरचं। फक्त या मोदकाच्या प्लेटला स्टीलचं हँडल दिलेलं आहे, साईडला 2। याच्यात मोमोज देखील करू शकतो आपण। हे पाहू शकता, अशा प्रकारे एका वेळेस 4 प्लेट्स आपल्या इडलीच्या भांड्यात राहत आहेत। हा पॉट इंडक्शनसाठी देखील चालू शकतो, असं दुकानदार मला बोलला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। प्लेट्स आहेत, अगदी व्यवस्थित आहेत। हे बघा, मजबूत आहेत अगदी। कमेंट्स करून नक्की सांगा या भांड्याची प्राईस काय असेल ती। एका वेळेस 20 इडल्या होऊ शकतात त्याच्यात। ही कॉइन प्लेट डब्यासाठी वापरू शकता लहान मुलांच्या। या आधीचं भांडं माझं ॲल्युमिनियमचं होतं, तर आता हे मी स्टीलचं आणलेलं आहे। माझी जी काही खरेदी असते ती मी यूट्यूबला टाकत असते। आता लवकरच मी इडली चटणी सांबारची रेसिपी टाकणार आहे, तेव्हा नक्की पहा। कशी वाटली माझी परचेस नक्की कमेंट करून सांगा, आणि हो, किंमत पण सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।